अहो त्यांनी एकनाथ शिंदे यांचाही बाप बदलला। मित्र हो नमस्कार। तसं बघायला गेलं तर माणसाला बघा एकच बाप असतो ना, पण अलीकडच्या राजकारणामध्ये हे सगळं चुकीचं ठरतं, खोटं ठरतं। खऱ्या बापाला विसरून अनेकांचे खोटे बाप राजकारणात दिसतात, मिरवतात, वावरतात। त्यांच्यापेक्षा या खोट्या बापाची पोरच जास्त मिरवताना दिसतात आणि बेलगाम बोलत सुटलेले असतात। आणि बघा हे जे काही राजकारणातले बनवलेले बाप असतात ना, हे सुद्धा कधीही कायम राहत नाहीत। अहो काही वर्षांना ते बदललेले असतात आणि मोठ्या गर्वानं सुद्धा सांगितलं जातं, हे अगदी जाहीर सभेमध्ये येऊन, काय आपला बाप सागर बंगल्यामध्ये बसलाय म्हणून। आठवलं तुम्हाला ते नितेश राणे? आता या राणेचे वडील नारायण राणे आहेत, म्हणजे कागदोपत्री तरी तसंच आहे ना, म्हणून आपण तसं मानतो। पण आता त्यांचा मुलगा त्यांच्या बापाचं नाव फडणवीस असं सांगत असेल तर आपण नाही कसं काय म्हणायचं हो? हा बाप आता जाहीर सभेमधून मंत्रिमंडळात सुद्धा पोहोचला आणि याच बाप प्रकरणामुळे महायुतीमध्ये सुद्धा काडी लागली। बघा या नितेश राणे यांचा प्रताप, धाराशिव इथल्या कार्यक्रमात या नितेश राणे यांना पुन्हा एकदा दुसरा बाप आठवला। पण इथं ते केवळ स्वतःपुरतं बोलले नाही, स्वतःपुरतं बोलले तर ठीक आहे, त्यांचा विषय। अहो त्यांनी एकनाथ शिंदे यांचाही बाप बदलला। शिंदे गटाला उद्देशून त्यांनी कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्याचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसला, हे लक्षात ठेवा, असा थेट दम जाहीरपणे दिला। यामुळं शिंदे गट चिडला। त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अत्यंत तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली। आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा बाप कोण आहे, असा सवाल सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीतच उपस्थित केला। तर तिकडं ठाण्यामध्ये ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांना डिवचणारे बॅनर लावले, त्याची देखील मोठी चर्चा। ठाकरे गटाचे सहप्रवक्ते तुषार रसाळ यांचं बॅनर तर अत्यंत लक्षवेधी ठरलं। काय बघा या बॅनरवर होतं, मी तुषार दिलीप रसाळ, दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता म्हणजे बाप, श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत, बस असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे। हा बॅनर लावून ठाकरे गटानं राणे पिता पुत्राविरोधात एक प्रकारे दंडच थोपटले म्हणावे लागेल। त्यामुळं आता यावर नारायण राणे काय किंवा नितेश राणे काय प्रतिक्रिया देणार हे बघू। देणार ते काही गप्प बसणारे नाहीत। पण महायुतीत मात्र या नसलेल्या बापानं काडी लावली। आजवर नितेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांना आपला बाप मानत होते, इथवर ठीक आहे, कारण तो त्यांचा विषय आहे। आता त्यांनी कोणाला आपला बाप म्हणावं त्याचा अधिकार त्यांना नाही का? अहो तुम्ही भलेही नारायण राणे यांचं नाव घेत असाल हो, पण त्यांना देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायचं असेल तर आपली हरकत असायचं काही कारण आहे का? बरं, मग ते ज्याला बाप म्हणतात त्या बापानं आपल्या या वांड पोराला काहीतरी आवर घालायला हवी की नको? दरवेळी यांची जीभ मोकाट सुटलेली असते, सैल सुटलेली असते आणि फडणवीस म्हणतात आम्ही त्यांना समज दिलेली आहे। अरे समज किती वेळा द्यायची असती? समज देऊनही जर कोणाला समजत नसेल तर समजेल अशा ठिकाणी लाथ मारायला हरकत नाही, पण फडणवीस ते करत नाहीत। आता हे बघा, फडणवीस यांनी डबल ढोलकी वाजवली, कोणी कोणाचा बाप काढणं योग्य नाही असं फडणवीस म्हणाले। पण लगेच ते म्हणतात मी त्यांना विचारलं आहे, पण ते म्हणतात मला तसं म्हणायचं नव्हतं, माझ्या बोलण्याचा अर्थ चुकीचा काढला। आता मात्र आपल्यालाही म्हणावं लागतं, खरंच फडणवीस यांचे बाप असावेत, कारण बापाच्या मायेनं वांड पोराच्या आगाऊपणावर देखील ते पांघरून घालण्याचं काम किती माने इतबारी करीत आहेत। एकनाथ शिंदे गटाचा मात्र बघा पुन्हा एकदा कचरा झाला, पण यावेळी हा कचरा नितेश राणे यांनी केला। त्यांचं वय बघा, एकनाथ शिंदे यांचं वय बघा, खरे बाप कुठंच दिसत नाही तो, पण या खोट्या बापानं मात्र आता महायुतीत आग लावून दिली, त्याचं काय? मित्रांनो, या सगळ्या बाप प्रकरणाबाबत तुमच्या मनात काय विचार येतात, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा बरं। आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही आपली नेहमीची अपेक्षा।
धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.